अगदी साध्या साध्या रेसिपी असतात मच्छीच्या वगैरे, पण त्याच्यामध्ये हवे तितके मसाले बिसाले हे ते घालून त्या रेसिपीची वाट लावून टाकतात आणि चव पण घालवतात. हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आईच्या हातची प्रॉन्स मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. आमच्याकडे कधीच अख्खे प्रॉन्स बनत नाहीत. हा धागा काढल्याशिवाय आई कुठलीच प्रॉन्सची रेसिपी बनवत नाही. आज बुधवार आहे म्हणलं तुम्हाला आठवण करून द्यावी. थोडं मीठ, थोडी हळद, थोडं तिखट घालून प्रॉन्स छान मॅरिनेट करून ठेवायचे. ही अशी मोठी डोकी असतात ना, तर ती घ्यायची, कारण त्याला टेस्ट खूप छान असते आणि त्याचा सांबार पण करतात बटाटा घालून. कढईमध्ये तेल घ्यायचं, बारीक चिरलेला लसूण घ्यायचा, खूप सारा कढीपत्ता घ्यायचा आणि बऱ्यापैकी प्रमाणात कांदा आणि टोमॅटो तोही बारीक चिरलेला. आता यामध्येच थोडं मीठ टाकून झाकण घालून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो. कुठलेही जास्त स्पायसेस न वापरता थोडीशी हळद, आई वर्षानुवर्ष वापरत आलीये तो गरम मसाला, मिरची पावडर इतकंच घालून कोळंबी फोडणीला टाकायची आणि छान पाणी ओतून वाफेवर ठेवायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा सुद्धा ऍड करू शकता, पण मी सांगेन कोळंबी मसाल्यामध्ये नका ऍड करू. कोळंबीच्या करीमध्ये तो जास्त छान लागतो. वरून छान कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आणि झालाय आपला प्रॉन्स मसाला रेडी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला जेवायला बोलवायला विसरू नका. बाय.